ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत। आज आपण भरलेले कारले बनवू। त्यासाठी लागणारी सामुग्री आहे ही ते सांगते। 7-8 हिरव्या मिरच्या, शेंगदाणे 1 वाटीभर, हळद 1 चम्मच, चवीपुरते मीठ, जिरे 1 चमचा, 1 टमाटा कापून घेतलेला आहे, 1 कांदा कापून घेतलेला आहे, सुका खोबऱ्याचा कीस आहे आणि लिंबू घेतलेले आहे 2, कडू पण निघून जाऊ म्हणून। अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 10-12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। आता आपण कारल्याला चीर पाडून याच्यामधल्या बिया काढून घेऊ। अशा बिया काढून घ्यायच्या सर्व। सर्व कारल्याच्या बिया काढून झालेल्या आहे। 1 लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस आता या कारल्यावरती टाकून घेऊ। आता कारल्यावरती 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, त्याच्या कारल्यावरती टाकू। पाणी टाकून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवू। आता हे पाण्यात भिजू का घातलेले आहे, याचं कडू पण निघून जातं म्हणून हे भिजू घातलेले आहे। तर 10 मिनिटं भिजू देऊ। आता आपण कांदा, सुके खोबरे आणि शेंगदाणे आणि हिरवी मिरची हे भाजून घेऊ। आता सर्व वस्तू वाटून घेऊ। आता मसाला वाटून घेतलेला आहे, हा असा जाडसरच पाहिजे। आता आपण या कारल्यात भरू। आता हे कारले आहे, याला 15 मिनिटं झाले भिजून घालून। आता आपण हे पाणी फेकून देऊ आणि याच्यामध्ये आता मसाला भरू। आता या मसाल्यामध्ये आपण आता अर्धा लिंबू पिळून घेऊ। टमाटे ॲड करू। यात थोडं तेल ॲड करू। हे सर्व एकजीव करू। आता आपण कारल्यामध्ये भरू मसाला। आता कारल्यामध्ये मसाला भरून झालेला आहे। आता आपण तो फ्राय करायला ठेवू। आता कढई गरम झालेली आहे, आता आपण तेल टाकू आणि कारले फ्राय करायला ठेवू। मंद आचेवरती झाकण ठेवून 10-15 मिनिटं याला शिजू दे। आता असं मधून चेक करत राहायचं, खाली लागलं नको पाहिजे म्हणून असं हलवत राहायचं।
परत 2 मिनिट करूया. आता कारले झालेले आहे. आता आपण ते वाढू. हे भरलेले कारले शिजून झालेले आहेत. हे बघा, चपाती, पापड आणि कांदा खाऊ. ललिता मराठी किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.